चला तर आज आपण बघणार आहोत टोमॅटोचा सार कसा बनवायचा। त्यासाठी मी इथं 3 टोमॅटो घेतलेले आहेत। ह्या पातेल्यात ठेवून देते आणि स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घेते। स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे टोमॅटो। नंतर गॅस लावून घ्यायचा आणि गॅसवर ठेवायचं पातेल्यामध्ये टाकून द्यायचं थोडं पाणी। आपले टमाटे बुडतील असं पाणी टाकून द्यायचं आणि पाण्याला चांगला उकळायला द्यायचा। आता पाण्याला पण उकळ आलेलं त्यामध्ये टाकून देते हे टोमॅटो आणि टोमॅटो चांगले उकळून घ्यायचे न झाकण झाकता। झाकण जर झाकलं तर त्यावरचा लालपणा निघून जातो, त्यामुळे झाकण झाकायचं नाही। त्यानंतर टमाटे शिजेपर्यंत आपण घेऊ सारण बनवून। त्यासाठी मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकून देते हे मी इथं वल्ल खोबरं घेतलेलं आहे। ओलं खोबरं टाकून देते आणि त्यानंतर ह्या 2 मिरच्या पण यामध्ये टाकून देते। नंतर टाकून देते आवडीप्रमाणे लाल तिखट आणि थोडी हळद, कांदा मसाला आणि धनेपूड आणि थोडे जिरे पण टाकून देते। आणि आता हे लावून घ्यायचं मिक्सरला। मी आता लगेच यांना मिक्सरला लावून घेते। हे पाहू शकता अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले, एकदम बारीक करून घ्यायचं। चला आता आपले टोमॅटो पण शिजले असतात, आता मी त्यांना काढून घेते। हे पाहू शकता अशा पद्धतीने आपोआप मधले फुटलेले आहेत, टोमॅटो शिजून पण तयार झाले। त्यानंतर या टोमॅटोचे अर्धाले भाग करून घ्यायचे आणि हे मिक्सरला लावून घ्यायचे। यामधले मी पाणी आजवर काढून घेते। नंतर याच्या मधून कापून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे। अशा पद्धतीने आणि थोडं आता मी याला मिक्सरला फिरवून घेते बारीक होईपर्यंत। हे पाहू शकता अशा पद्धतीने बारीक झाले। आता हे टोमॅटो आंबट होतात, त्यासाठी मी थोडीशी यामध्ये साखर घालून घेते आणि परत हलवून घेते याला। आता आपण याला तडका देऊ। तेल गरम झाले त्यामध्ये टाकून द्यायची मोहरी चांगली तडतडून द्यायची। त्यानंतर टाकून द्यायचे जिरे। त्यानंतर टाकून द्यायचा आपण अगोदर ओल्या नारळाचा पेस्ट करून घेतलेली यामध्ये। याला तेल सुटेल परतून घ्यायचं थोडं। हे पाहू शकता असं तेल पण सुटलेलं आहे। आणि त्यानंतर मी कढीपत्ता आणि कोथिंबीर पण यामध्ये घातलेली। आता टाकून देते हे टोमॅटोचं सारण करून घेतलेलं आणि याला हलवून घ्यायचं आणि थोडं चवीप्रमाणे मीठ पण यामध्ये टाकून देते आणि थोडं पाणी पण यामध्ये ऍड करायचं। नंतर याला येऊ द्यायचा असा एक उकळा। हे पाहू शकता अशा पद्धतीने याला एक उकळी पण आलेली आणि आपला असा टोमॅटोचा सार तयार झालेला आहे। कमेंटमध्ये नक्की सांगा ही टोमॅटो सारची रेसिपी कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटू अशा साध्या सोप्या तोपर्यंत खुश राहा, मजेत राहा। चला तर आज आपण बघणार आहोत टोमॅटोचा सार कसा बनवायचा। त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका। चला मग आता आपण आपली रेसिपी सुरू करू। हा असा आपला टोमॅटोचा सार पण असा घट्ट पण झालेला आहे।